भाजपने सुद्धा काही ठिकाणी शिवसेना असेल कोणी उमेदवार उभे केलेले आहेत ना, तिथे सुद्धा कोणाचे तरी वडील वारला होता, कोणाचे पती वारले होते, तरी सुद्धा निवडणुका झाल्या. किती उदाहरणं सांगू तुम्हाला की तिथे उमेदवार उभे केलेत ना. मग त्यावेळेला हे दिसत नाही. मला वाटतं की आम्ही आमच्या भूमिका काही स्पष्ट केलेल्या आहे. जिथे शब्द दिला होता तिथं शब्द आम्ही म्हणणं मांडलं होतं, तिथं आम्ही तो निर्णय घेतला आहे. पवार साहेबांना आज पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे. पवार साहेबांना आज राज्यसभेची पुन्हा एकदा शपथ घेतलेली आहे. आज तुम्ही सर्व खासदार देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. काय भावना त्यानिमित्त? हे खरं म्हटलं तर देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची महाराष्ट्राच्या आणि देशाच्या असलेल्या सगळ्या याचा राजकीय, सामाजिक आणि सगळ्या क्षेत्रातला अनुभव असलेल्या एक व्यक्तिमत्वाची गरज होती. आणि महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्या नेत्यांनी, सगळ्या पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतला. आणि एका नेत्याला 60 वर्ष सलग या ठिकाणी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत असताना परत एकदा बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. त्याबद्दल ज्यांनी सहकार्य केलं त्याचा मी आभार व्यक्त करतो. पण त्यांच्या असलेल्या राज्यसभेचा अनुभव आणि त्यांच्या असलेल्या राज्यसभेची उपस्थिती महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात ही बळ देणारी तर ठरेलच, पण महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा निर्णय घेणारी योग्य ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे मी त्यांच्या आजच्या शपथविधीतून मी एकच सांगेल, आमच्या असलेल्या मित्रपक्ष आणि सगळ्यांना एक स्फूर्ती आणि शक्ती मिळेल. त्याच्याच बरोबर त्या ठिकाणी विरोधकांच्या संदर्भातली भूमिका घेणार आहे एक मार्गदर्शक अशा प्रकारचं नेतृत्व आज आपल्याला परत एकदा या असलेल्या राज्यसभेमध्ये पाहायला मिळतं. सर, एक प्रश्न असा आहे की फडणवीसांनी केरळमधला एक फोन फिरवला आणि त्यानंतर संपूर्ण राहुरी पोटनिवडणुकीसाठीचं गणित जे आहे ते संपूर्ण फिरलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे तनपुरेंनी देखील ही माघार घेतलेली पाहायला मिळते. कोणी फोन फिरवला? केरळमधला देवेंद्र फडणवीसांनी नाही, देवेंद्र फडणवीस तर त्यांच्या पक्षात ते काम करतात ना. ते नुसते राहुरीपुरते मर्यादित राहिले नाही. ते पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषद सगळीकडे ते फोन फिरवतात. ते बऱ्याच लोकांना वेगवेगळे आश्वासन देतात. ते आश्वासनाची यादी कशी पूर्ण करतील ही यादी फार मोठी आहे. त्यामुळे मला वाटतं की ते सगळ्यांना निवडणुकीला फोन करत असतात. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या फोनचा उपयोग